माझं नाव अमोल. माझे वय 24 आहे. आम्ही राहायला चाळीत होतो. लागून लागून घर असल्याने घराच्या भिंती चिटकून होत्या. माझे घर पण त्याला अपवाद नव्हते. आमच्या घरी मी आणि माझे वडील दोघंच राहायचो. वडील सकाळी कामाला गेले की रात्री कधीतरी उशिरा परतायचे. मी सकाळी लवकर कॉलेजला गेलो की दुपारीच येत असे. मी कधी निवांत टीव्ही आणि अभ्यास असे माझे चालू असे. आमच्या शेजारी 2 दिवस आधी एक कुटुंब आलं होतं. नवरा बायको दोघंच होते. तिचं नाव प्रिया होतं आणि त्याचे नाव महेश होतं. तो माझ्या वडिलांच्या कंपनीमध्येच काम करायचा. प्रिया घरीच असायची. आमची ओळख लागलीच झाली कारण तिचा नवरा आणि माझे वडील एकाच ठिकाणी काम करायचे. प्रिया, तिचे वय साधारण 30 असावे. त्याला तशी खूपच छान होती. तिचे आणि महेशचे लव्ह मॅरेज होते. सुरुवातीचे सुखाचे दिवस विसरले होते आणि तिला त्याची सत्यता काय आहे ते समजली होती. महेशचे बाहेर पण चक्कर होते, त्यामुळे वारंवार भांडणे होत होती. माझ्या आणि तिच्या घराच्या मध्ये एकच भिंत असल्याने मला ते काय बोलतात ते सगळं स्पष्ट ऐकू येत होते. प्रियावर महेशचे प्रेम नाही हे मला कळालं होतं. कधी कधी मला प्रियाबद्दल खूपच वाईट वाटत होतं की हिच्यासारख्या बाईने कसे काय त्याच्याशी लग्न केले असेल. पण शेवटी जे आहे ते समोरून दिसत होतं. दिवस जातील तसे प्रिया माझ्याशी अधिकच चांगल्या पद्धतीने बोलू लागली होती. प्रिया दिसायला चांगली होतीच, पण तिची फिगर पण अगदीच कडक होती. गव्हाळ वर्णाची प्रिया नेहमी साडी घालत असे. गरिबांध असल्याने तिची साडी अंगाला घट्ट बसलेली असायची आणि यातून तिचे अंगे अगदी उठून दिसायचे. मी तिला बघण्याचे कारण शोधत असे. आमची चाळ जुनी असल्याने थोडी मोडकळीस आली होती. मी आमच्या घराच्या भिंतीला 2 विटांच्या मध्ये फट तयार केली आणि कागदाने ती झाकून टाकली, जेणेकरून कोणाला काही संशय येणार नाही. कॉलेजमधून त्या दिवशी मी परतलो आणि हळूच तो कागद बाजूला केला. मोजे दिसले ते बघून मी बागडलो. दुपारची वेळ होती आणि प्रिया जमिनीवर अंथरूण टाकून झोपली होती. ती झोपल्यावर तिच्या छातीच्या वर खाली होणारी अवस्था बघून माझा बांबू उभा राहिला. तिचा पदर बाजूला पडला होता. ती गाढ झोपेत असेल कदाचित. लांबून पण मी तिच्या छातीची पण स्पष्ट बघू शकतो. थोड्याच वेळात तिची हालचाल झाली. पायाला खाचवण्यासाठी तिने तिची साडी झोपेतच वर घेतली. तिची साडी तिच्या मांडीपर्यंत आली. तिच्या मांड्या उघड्या पडल्या. इकडे माझी अवस्था आणखीनच बिकट झाली. मी माझा हात चट्टीत घातला आणि माझा बांबू हलवू लागलो. जवळपास अर्धा तास ती झोपली होती आणि मी माझा बांबू 3 वेळा काढला होता. ती आता उठली आणि लगेच मी कागद सरून ती फट बंद केली. दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती. वडील कामावर जाताच मी त्या फटीजवळ जाऊन बसलो. कागद बाजूला केला आणि बघू लागलो. आज तर कालच्यापेक्षा काहीतरी चांगले बघायला मिळणार असे मला वाटत होते. प्रिया आंघोळीची तयारी करत होती. घर लहान असल्याने एकाच रूममध्ये उघडे आणि घर होते. तिने टॉवेल बाजूला ठेवला आणि तिची साडी तिने सोडवायला सुरुवात केली. साडी सोडल्यावर तिने तिच्या ब्लाऊजची बटणे सोडायला घेतली. एका मिनिटात तिने तिचा ब्लाऊज काढून टाकले आणि तिचे आंबे बाहेर आले. तिला अर्धनग्न बघून माझा बांबू उड्या मारू लागला. आता तिने तिचा परकर बाजूला घेतला. ती नागडी झाली. प्रिया माझ्यासमोर पूर्ण नागडी झाली होती. स्वप्नातही मी विचार केला नव्हता की असं काही होईल. तिने 2 तांबे पाणी अंगावर घेतले. मलसार झालेले तिचे शरीर फारच सुंदर दिसत होते. तिने साबणाची वडी घेतली आणि तिच्या अंगावर ती फिरवू लागली. अंगभर झालेला साबणाचा तिच्या छातीवर आंब्यांना लावून घेत होती. तिचा हात हलकत तिच्या मांड्यांमध्ये गेला. ती तिची चिमणी साफ करू लागली. तेवढ्यात मला खोकल्याची उबळ आली आणि मी खोकलो. त्या आवाजाने ती सावध झाली. तिने आंघोळ आवर्ती घेतली. युवाने मी ती फट कागदाने झाकून टाकली. 2 दिवस गप्प राहिलो. काहीच हालचाल केली नाही. पण माझा बांबू मला गप्प बसू देत नव्हता. मी त्या दिवशी पुन्हा कागद बाजूला केला आणि प्रिया कुठे दिसते का ते बघू लागलो. माझ्या चांगल्या नशिबाने प्रिया नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती आणि ती साडी घालत होती. मला लगेच तिला नग्न बघण्याचा मोका मिळाला होता. ती परकर आणि ब्लाऊजवर होती. नेमका आरसा त्या फटीजवळ होता. अचानक तिने फटीकडे बघितले आणि म्हणाली, आता काय लांबूनच बघत बसणार आहेस का? तिच्या या वाक्याने मी दचकलो. मी मागच्या दाराने धावत तिच्या खोलीत गेलो. काही महिन्याच्या आत मी तिला मिठीत घेतलं. तिची छाती माझ्या छातीला टेकली. तिच्या आंब्यांच्या उभाराने माझा बांबू झटक्यात कडक झाला. तिच्यावर मी चुंबनांचा वर्षाव करू लागलो. तिने पण मला तसाच प्रतिसाद दिला.
तिचे गुलाकार आंबे दाबताना मला मजा येत होती. तिचे कलिंगड खूपच कडक होते. मी माझ्या ताकदीने तिचे कलिंगड दाबत होतो. मी दुसऱ्या हाताने तिचा बर्करची गाठ सोडली आणि तिला नगड्या केलं. तीही भुकेलेली होती. तिने एव्हाना माझा बांबू तिच्या हातात घेतला होता आणि त्याला ती चोळू लागली. मी काही म्हणायच्या आत ती खाली बसली आणि माझा बांबू तिने तिच्या तोंडात घेतला. एका हाताने बांबू ती पुढे मागे करत होती आणि त्याच वेळी बांबू ती मनसोक्त चौकतही होती. तिच्या हाताच्या मागे पुढे करण्याच्या कृतीने माझा बांबू अधिकाधिक कडक झाला होता. अनुभवी असल्याचा फायदा असतो हे मला तेव्हा समजले. तिने मनसोक्त माझा बांबू चोपून काढला. मी तिला उभी केली. तिचे ब्लाऊज मी बाजूला केलं आणि तिच्या आंब्यांना मोकळं केलं आणि त्यांनी मोकळा श्वास घेतला. आम्ही दोघंही नागडे होतो. मी तिचे आंबे दाबू लागलो आणि माझा बांबू तिच्या हातात घेऊन चोळू लागले. तिचे शरीर घामात ओले चिंब झाले. तिच्या आंब्यांवरून नितळणारे पाणी बघून मी कासावीस झालो. तिचे कडक झालेले आंबे मी माझ्या तोंडात घेतले. माझ्या धारदार दातांनी मी त्यांना चावू लागलो. माझ्या त्या प्रकाराने ते तृप्त झाले. अजून कर ना प्लीज, अजून कर, असे म्हणून ती तिच्या हाताने तिचे दोन्ही आंबे धरून माझ्या तोंडात देत होती. एकाच वेळी मी दोन्ही आंबे माझ्या तोंडात कोंबत होतो. मग तिला चटईवर झोपवले आणि तिचे पाय फाकवले. तिची चिमणी केव्हाच ओलसर झाली होती. माझा बांबू मी त्या चिमणीत कोंबला. तिचे पाय माझ्या खांद्यावर घेतले. मला हवे तशी पोझिशन घेतली आणि काचकन तिला पहिला टोका दिला. माझ्या भल्या मोठ्या बांबूच्या डोक्याने ती ओरडली. मला बरे वाटले. मी माझे हात जमिनीवर ठेवले आणि गुडघ्यावर भार देत माझी कंबर हलवू लागलो. जमिनीवर हात ठेवल्याने माझी ताकद अधिकच जास्त लागत होती. मी डोक्यावर टोके देऊ लागलो. ती अधिकच तृप्त होऊन मला प्रतिसाद देत होती. जवळपास मी अर्धा तास तिला ठोक ठोक ठोकून काढले आणि शेवटी मी माझा बांबू तिच्या चिमणीत काढला. मी तसंच थोडा वेळ तिच्या अंगावर पडून राहिलो. अवघ्या 15 मिनिटात मी पुन्हा तयार झालो. ती पण तयार होती. मी पुन्हा एकदा तिचे पाय फाकवले आणि माझा बांबू तिच्या चिमणीत कोंबला. माझे नुकतेच वीर्यपतन झाले असल्याने आधीपेक्षा यावेळी माझी आणखी जास्त वेळ बसणार हे मला माहीत होते. यावेळी मीही कहर केला. मी अर्धा तास तिची चिमणी ठोकून काढली. काही केला माझं वीर्य बाहेर येईना. माझा तो जोश बघून प्रिया पण गाईला आली. शेवटी तिने मला थांबवले आणि ती उठली. तिने पुन्हा एकदा माझा बांबू तिच्या तोंडात घेतला आणि चोपू लागले. अनुभवी प्रियाने अशा काही पद्धतीने यावेळी माझा बांबू चोपला की अवघ्या 5 मिनिटात माझ्या बांबूतीने वीर्याचा पवार बाहेर आला. माझ्या वीर्याने तिचे तोंड पूर्ण भरून गेले. त्यातून तिने माझं बांबू चोपणं चालूच ठेवलं. मी आता शांत झालो होतो. मी माझे कपडे घेतले आणि घरी जायला निघालो. आता चित्रातून बघण्याची गरज नाही बरं का. जे बघायचं आहे ते प्रत्यक्षात बघ, ती मला म्हणाली आणि माझ्याकडे बघून हसली. अशाच नवनवीन गोष्टीसाठी मराठी प्रेमस्पर्श चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गोष्टीसाठी मराठी प्रेमस्पर्श चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा.